हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. बरं का मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सुषुम्ना नाडीबद्दल. ओके, तर सुषुम्ना नाडी ॲक्टिवेट असताना कोणते कार्य केल्या जातात आणि कोणते कार्य म्हणजे जे सांसारिक कार्य आहे ते केल्याने त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम बघूया, स्वर विज्ञानमध्ये 3 नाड्या इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर त्या 3 नाड्या कोणत्या? इळा, पिंगला आणि सुषुम्ना. तर आज आपण माहिती कशाबद्दल बघणार आहोत? सुषुम्नाबद्दल. सुषुम्ना नाडी. आणि जेव्हा डाव्या साईडची नाडी जेव्हा चालू असते, इळा नाडी, तर ते लेफ्ट स्वर असतो. ओके, चंद्रस्वर. लेफ्ट साईडचा जो स्वर असतो तो चंद्रस्वर. आणि उजव्या साईडची जी नाडी असते पिंगला नाडी, तो म्हणजे राईट साईडची, तो असते सूर्यस्वर. आणि मध्यभागी जे चालू होते सुषुम्ना नाडी, मध्यभागी जी सुषुम्ना नाडी असते, जेव्हा हे सूर्य आणि चंद्र स्वर ॲक्टिवेट होतात तेव्हा दोन्ही नासिकामधून जेव्हा जास्त प्रमाणात हवा पास होते तेव्हा हे ॲक्टिवेट होत असते सुषुम्ना नाडी. तर सुषुम्ना नाडी हे सुषुम्ना स्वर चालू होत असते. ओके, तर आपण आज सुषुम्ना नाडी ॲक्टिवेट असताना कुठले कार्य केल्या जातात आणि कोणते सांसारिक कार्य ह्या सुषुम्ना नाडीमध्ये केल्याने त्याचे दुष्परिणाम होतात. ओके, हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला वाटेल की हे समजायचं कसं की ॲक्टिवेट आहे किंवा नाही आहे, हे सुद्धा मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. बरं का मित्रांनो, आपण आता सर्वात अगोदर बघूया की लेफ्ट स्वर केव्हा चालू असते. ज्या नोस्ट्रलमधून जास्ती प्रमाणात, म्हणजेच आपण लेफ्ट स्वर बघत आहोत चंद्रस्वर, तर चंद्रस्वरामधून म्हणजेच डाव्या साईडकडून ज्या नोस्ट्रलमधून म्हणजेच डाव्या साईडच्या नोस्ट्रलमधून जास्ती प्रमाणात वायूचा वेग जो जास्त प्रमाणात प्रवाहित होतो, म्हणजे श्वासाचा वेग जास्त येत असते, त्याला ॲक्टिव्ह स्वर असं म्हणतात. म्हणजे हा चंद्रस्वर ॲक्टिव्ह आहे. लेफ्ट साईडमधून, लेफ्ट साईडच्या नोस्ट्रलमधून म्हणजे नाकपुडीतून जास्त हवेचा जो वेग आहे तो जास्त प्रमाणात निघाल्यामुळे हे चंद्रस्वर ॲक्टिवेट आहे. त्याच पद्धतीने सूर्यस्वर, जर उजव्या साईडचा राईट जो आहे पिंगला नाडी, ते जे नोस्ट्रल आहे उजव्या साईडचे, त्या नाकपुडीतून जास्त प्रमाणात वायूचा वेग प्रवाहित झाला, म्हणजे श्वासाची गती जास्त प्रमाणात निघत आहे, तर तो झाला सूर्यस्वर ॲक्टिवेशन. ओके, सूर्यस्वर ॲक्टिव्ह आहे. त्यानंतर जेव्हा चंद्र आणि सूर्यस्वर दोन्ही वेळे एका वेळेस ॲक्टिव्ह होऊन दोन्ही नाकातून एकाच वेळेस जास्त श्वासाचा वेग बाहेर येत असतो, त्याला आपण सुषुम्ना स्वर ॲक्टिवेशन असं म्हणत असतो. तर हे काही काळापर्यंतच चालू असते, जेव्हा जास्त प्रमाणात आपलं दिवसभरामध्ये चंद्रस्वर आणि सूर्यस्वर चालू असते. पण जेव्हा हे चंद्रस्वर ॲक्टिवेट आहे आणि जेव्हा शिफ्ट होत असते त्यावेळेस हे शिफ्ट होताना जेव्हा सूर्यस्वर चालू व्हायला पाहिजे तेव्हा जेव्हा चंद्रस्वर ॲक्टिवेट असते आणि जेव्हा शिफ्टिंग घेते सूर्यस्वरमध्ये, सूर्यस्वर चालू व्हायसाठी, तर ते शिफ्टिंगच्या वेळेस थोड्या वेळासाठी आपली हे सुषुम्ना नाडी चालू असते. ओके, तर जेव्हा दोन्ही नोस्ट्रलमधून हवेचा जो वेग आहे, श्वासाचा जो वेग आहे, वायूचा प्रवाह जो आहे तो जास्त प्रमाणात निघाल्यामुळे हे ॲक्टिवेट होत. तर हा श्वासाचा जो वेग आहे दोन्ही नोस्ट्रलमधून एकाच वेळेस जास्त प्रमाणात निघाल्यामुळे हा प्रवाह जो आहे श्वासाचा तो जास्त प्रमाणात निघाल्यामुळे जे सुषुम्ना स्वर आहे तो ॲक्टिवेट असतो. ओके, तर आपण आता सुषुम्ना नाडी ॲक्टिवेशन बघितलं, चंद्रस्वर, सूर्यस्वर पूर्ण नाड्या बघून घेतल्या. तर आता सुषुम्ना नाडी ॲक्टिवेट असताना कुठले कार्य केल्या जातात, तर तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट ही गोष्ट सांगायची आहे मित्रांनो. फक्त सुषुम्ना नाडी ॲक्टिव्ह असताना फक्त 3च कार्य केल्या जातात. ते कोणते? तर आपल्याला हे सुषुम्ना नाडी जेव्हा ॲक्टिवेट असते त्यावेळेस फक्त मेडिटेशन किंवा योग, प्राणायाम किंवा प्रभूची साधना तुम्ही करू शकता. ज्या देवी देवतांना मानता त्या देवी देवतांची साधना तुम्ही यावेळेत करू शकता जेव्हा तुमची ही सुषुम्ना नाडी ॲक्टिवेट असते.
त्यावेळेस तुम्ही पूजापाठ करू शकता किंवा मंत्रजाप किंवा वरदान, हे फक्त जेवढे काही कार्य मी आता सांगितले फक्त तेवढेच कार्य करू शकता. याच्या अलावा कुठलेही कार्य आपल्याला सांसारिक करायचे नाही आहे अथवा कुठलेच कार्य करायचे नाही आहे. फक्त करायचं आहे मेडिटेशन, योग प्राणायाम, प्रभूची साधना, पूजापाठ, मंत्रजाप आणि वरदान. या व्यतिरिक्त कुठलेही कार्य आपल्याला ह्या सुषुम्ना नाडीमध्ये करायचे नाही आहे. तर मित्रांनो, आता बघणार आहोत की सांसारिक कार्यामध्ये सुषुम्ना नाडीचे दुष्परिणाम काय आहेत. ओके, तर सर्वात प्रथम बघूया, हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. फक्त सुषुम्ना मध्ये करायचे कार्य काय आहे? ध्यान, योग, प्राणायाम, प्रभूची साधना, पूजापाठ, मंत्रजाप, वरदान. पण जर का तुम्ही ॲक्टिवेट असताना सुद्धा सांसारिक कार्य ह्या सुषुम्नामध्ये केले, सुषुम्ना स्वरामध्ये जर तुम्ही केले, तर त्याचे काय काय दुष्परिणाम होतील हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. जेव्हा तुम्ही हे दुष्परिणाम जाणून घ्याल तर तुम्ही ध्यान ठेवाल की लक्ष ठेवाल की हे कार्य आपल्याला सुषुम्ना नाडीमध्ये करायचे नाही आहेत. अगोदर जे सांगितले ते कार्य फक्त करायचे आहेत, मेडिटेशन वगैरे. आणि आता जे कार्य सांगणार आहे सांसारिक कार्य कुठलेच आपल्याला ह्या सुषुम्ना नाडीमध्ये करायचे नाही आहेत. तर सर्वात अगोदर सुषुम्ना स्वर जेव्हा ॲक्टिवेट असताना तुम्ही जर यात्रा कराल तर यात्रामध्ये हानी होईल, ॲक्सिडेंट वगैरे होईल. ओके, कॅन्सल. त्यानंतर दुसरं दुष्परिणाम आहे, विवाह कराल तर विधवा किंवा तलाक होऊ शकते. कॅन्सल. ओके, म्हणून ह्या सुषुम्ना नाडीमध्ये जेव्हा सुषुम्ना नाडी ॲक्टिवेट असते त्यावेळेस हे कार्य करायचे नाही आहे. त्यानंतर गृहप्रवेश जर कराल त्यावेळेस सुषुम्ना नाडीमध्ये तर तो विनाशाचं कारण बनेल. कॅन्सल. यामध्ये यासाठी म्हणत आहे की कुठलेही कार्य जेव्हा आपण एखादा अपशब्द बोलतो तो म्हणजे सत्यात उतरू नये यासाठी आपण कॅन्सल करून आपला ओरा हा क्लीन करत असतो. ओके, त्यानंतर जर सुषुम्ना नाडीमध्ये संतान उत्पत्ती कराल तर नपुसक संतान जन्म घेईल किंवा गर्भपात, अपंग किंवा अपाहिज होऊ शकते. कॅन्सल. त्यानंतर नवीन वस्तू खरेदी कराल तर ती नष्ट होऊ शकते आणि पूर्णपणे ती नष्टसुद्धा होऊन जाईल ह्या सुषुम्ना नाडीमध्ये. कॅन्सल. त्यानंतर आहे मित्रता कराल तर ती शत्रूमध्ये परिवर्तित होऊन जात असते. कॅन्सल. त्यानंतर औषधी उपचार, ऑपरेशन जर तुम्ही याच्यामध्ये जर कराल सुषुम्ना नाडीमध्ये तर ते निष्फळ होईल, त्याच्यामध्ये कुठलाही उपयोग तुम्हाला होणार नाही. ओके, म्हणून ह्या सुषुम्ना नाडीमध्ये औषधी उपचार, ऑपरेशन जर कराल तर निष्फळ होईल. कॅन्सल. म्हणून यामध्ये हे कार्य करायचे नाही आहे. म्हणजेच अर्थात सुषुम्ना नाडीमध्ये कोणते पण सांसारिक कार्य करायचे नाही आहेत. जर तुम्ही हे कराल तर अन्यथा त्याचे दुष्परिणाम खूप जास्त कष्टदायी होऊ शकते. म्हणून आपल्याला ह्या सांसारिक कार्यामध्ये सुषुम्ना नाडी चालू असताना हे कुठलेही सांसारिक कार्य करायचे नाही आहे. सांसारिक कार्यामध्ये सुषुम्ना नाडीचे हे दुष्परिणाम होऊ शकतात, म्हणून तुम्हाला हे कार्य करायचे नाही आहे. मित्रांनो, हे इतकंच लक्षात ठेवा की फक्त सुषुम्ना नाडीमध्ये करायचे कार्य मी तीन वेळा हे का सांगत आहे, कारण तुम्हाला हे माहिती झालं पाहिजे की हे आपल्याला सांसारिक कार्यामध्ये याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून आपल्याला ह्या सुषुम्ना स्वरामध्ये कुठलेही कार्य करायचे नाही आहेत आणि फक्त कार्य करायचे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मेडिटेशन, योग प्राणायाम, प्रभूची साधना, पूजापाठ, मंत्रजाप, वरदान ही सुषुम्ना नाडीमध्ये करायचे कार्य आहेत. आणि जे काही सांसारिक कार्यामध्ये सुषुम्ना नाडीचे काय दुष्परिणाम होतात हे सुद्धा यामध्ये सांगितलं आहे. तर यानुसार तुम्ही सुषुम्ना नाडी ॲक्टिवेट असताना कुठले कार्य करायचे आहेत आणि कोणते सांसारिक कार्य केल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात हे सुद्धा यामध्ये मी तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि हा व्हिडिओ खरंच तुम्हाला फायदेमंद वाटला असल्यास या व्हिडिओला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू.